हां, नमस्कार. साहेब कुठून बोलताय? मी वळीवरून, मुंबई. वरळी मुंबई. हां, हां, ओके. ठीक आहे. आणि लग्नाचं कोण आहे? मग मी माझंच आहे. तुमचंच करायचं आहे. बरं. हो, हो. आणि कुठला समाज तुमचा? मराठी आपलं पातळची म्हणून आहे. मराठाच आहे. मराठामध्ये ओपनमध्ये येतो पण. ओपनमध्ये. ओके. हां हां हां. हो, आणि हां. मूळ कुठले तुम्ही? म्हणजे आमचं मुंबईच आहे. आपलं गावी नाही. मुंबईच मूळ आहे तुमचं? ओके हो, ओके. हां, गाव बरं नाही. बरं बरं. हां. आणि मुंबईमध्ये काय राहण्याची व्यवस्था काय आहे? आता मी वळीला आहे. आमच्या चाळीमध्ये आहे तो. चाळीमध्ये रूम आहे. बरं. हं. आणि किती लोक राहतात इथे? आता माझी आई आणि मावशी आणि मी आहे तिघंजण. तिघंजण राहतात. आणि वडील? आणि बहिणीचं लग्न झालंय. हां हां हां. आणि वडील वारले म्हणजे लहान असताना. बरं. तुम्ही दोनच भावंड? आम्ही दोघंच. तिला बरं. लग्न झालं, तिला ओरडला तिने. वडील काय करायचे? वडील नेव्हल डॉकमध्ये होते. हं, हं, हं. पण ते काय लहानपणी म्हणजे तरी मी 1.5-2 वर्षाचा असताना ते झाले. बरं बरं. हां. आणि ठीक आहे, चालेल. तुमचं शिक्षण काय आलं? माझं 10वी झालं. 10वी. आणि काय करताय? मी आता फार्मास्युटिकलमध्ये. फार्मास्युटिकल. आणि पगार? पगार मला 20-21 पर्यंत. 20-31? 20-21. 20,000 आहे. हां, हां हां. 20. ओके. आणि 1900 कितीमधले? 1972. 72. पहिलं लग्न झालं होतं? नाही नाही, लग्न नाही झालं माझं. फर्स्ट सर. ओके ओके. आणि तुम्हाला फर्स्टच पाहिजे की? काय बोलताय? तुम्हाला मुलगी पाहिजे ती फर्स्टच पाहिजे? नाही, असं काय नाही. सेकंड मॅरेज पण पण चालेल? त्यामध्ये त्यांना सांभाळलं म्हणजे दोघे आता हे दोघे पण एजड आहेत ना जरा. हां 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 हां. म्हणजे सांभाळलं बरं. हो, बरोबर बरोबर. हो हो. म्हणजे असं काय नाही, तुम्हाला फर्स्ट पण मुलगी भेटेल. कारण मग मुली असतात अशा, म्हणजे कसं शेवटी प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात ना. हो, नाही त्यामध्ये काय ऍडजस्ट नाही करत. आता किती जणांकडे मी पैसे भरलेत. हां हां. पण काय प्रॉब्लेम होतं काय कळत नाही काय होतं. नाही नाही, आपण योग्य स्थळापर्यंत पोहोचत नाही, बाकी काय नाही. प्रॉब्लेम. हां, या माध्यमातून पोहोचणार आपण, कारण खूप लोक बघतायत मला. ओके ओके. हो. नाही तर बरंच आहे. कारण का मी बरोबर कामाला आता एक वय वाढ गेला तर परत मग कामाचे पुढे प्रॉब्लेम होतात ना. असं आहे. होय होय होय. होल म्हणजे लगेच बरं आहे. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि चालेल, बघूया. 1972 मधले आहात तुम्ही? आणि 45-46 पण असेल तरी हरकत नाही. ठीक आहे. हां 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 हां. बरं. मित्रांनो, हे बघा, हा मुलगा आहे वरळीमधला आणि 1972 मधला आहे. मराठी समाज त्यांचा. आणि ते आता ज्या ठिकाणी राहतात वरळीमध्ये, चाळीमध्ये रूम आहे त्यांची. ते मूळ तिकडचे वरळीमधलेच. आणि तिथे त्यांची मावशी आणि आई आणि मुलगा स्वतः, हे तिघंजण राहतात. बहिणीचं लग्न झालं आणि वडील हे मुलगा म्हणजे नवरा मुलगा लहान असतानाच वारले. आणि तर हा 1972 मधला मुलगा आहे. 10वी शिक्षण आहे आणि फार्मामध्ये काम करत आहेत. 20,000 पगार आहे. तर या मुलासाठी जी कोण मुलगी एक्सेप्ट करणारी, म्हणजे त्या आई आणि मावशी आहे, त्या दोघांनाही सांभाळून घेतलं पाहिजे त्याने. आणि जी कोण मुलगी म्हणजे डायव्होर्सी पण त्यांना चालते, किंवा एखादी प्रथम मुलगी जी राहिली आहे म्हणजे लग्नाची काही कारणास्तव, तर तीसुद्धा विचार करू शकते या स्थळाचा. आणि अशी काय फारशी मोठी अपेक्षा काही नाही त्यांची. त्यांना सर्वांना सांभाळून घेतलं तिने तरी चालतं, असं काही नाही आहे. तर तिला वरळीमध्ये राहायचं आहे, वरळी चाळीमध्ये राहायचं आहे, इतकंच विचार करायचा तिने. आणि बाकी सगळं चांगलं आहे. तिला त्या मुलीने सगळ्यांना सांभाळून घेतलं तरी चालेल. मी मुलाशी पहिल्यांदा बोललो आहे पण आहे ह्या विषयावरती. तर जर कुठे अशी मुलगी असेल आजूबाजूला, जी आता व्हिडिओ बघत असेल, किंवा तुमच्या नात्यामध्ये कोणी असेल, तर तिला हा मेसेज पाठवा, जेणेकरून तिचं लग्न होऊ शकेल आणि या मुलाला पण एक चांगली बायको मिळू शकते. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. वरळीमध्ये शेअर करा, मुंबईमध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये शेअर करा, जेणेकरून कसं जास्तीत जास्त रिझल्ट पटापट मिळू देत. आता लग्नाचा सीझन आहे. आणि हा नवरा मुलाचा नंबर वरती मी दिलेला आहे डिस्प्लेला, तुम्ही डिस्प्लेला बघू शकता. मुलाचा डायरेक्टली नंबर आहे. आम्ही जे व्हिडिओ टाकत असतो त्यामध्ये नवरा मुलाचा किंवा वधूचा संपर्क आम्ही तिथे शो करतो. कुठेही फसवाफसवीचे धंदे करत नाही. त्यामुळे शेअर करायला हरकत नाही आहे. कारण बरेच लोक
पैसे देऊनसुद्धा वराचा किंवा वधूचा नंबर देत नाहीत, तर ते आम्ही करत नाही. आम्ही डायरेक्टली शो करतो आहे, जेणेकरून त्यांचं पटपट लग्न व्हायला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आणि आमचं टार्गेट इतकंच असतं की महिना दीड महिन्यात लग्न व्हायलाच पाहिजे, हा आमचा टार्गेट आहे. पण बघूया, कदाचित लेट 2 महिने लागतील कदाचित, बघूया. प्रयत्न तर चांगले आहेत. तर मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तुम्ही, आणि तुमच्यामुळेच हे सगळं घडू शकतं. तुम्ही जर शेअर केलात तर एखाद्याला चांगलं म्हणजे चांगला संसार एखादा बनवू शकतो तुमच्यामुळे. आणि मी एक फक्त अपवाद आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. मी जास्त काही बोलत नाही, कारण व्हिडिओ उगाच लांबणार आहे. साहेब, तुमचा नंबर सांगा. 98 20 64 31 09. बरोबर आहे. ठीक आहे. हां, आणि काय डेव्हलपमेंट पण होऊ शकते पुढे मागे. हां थोडा टाइम लागेल, पण ते काय होऊ शकतं का? आता मुंबईमध्ये सर्वच हो, सगळं होय. त्यामुळे होऊ शकतं. तोपर्यंत तरी ऍडजस्ट करणं गरजेचं आहे ना. हो. नाही, आणि सगळ्या या कंडिशनमध्ये सांभाळून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हां, प्रत्येक मुलीने वय झालं किती दिवस माहित नाही आपल्याला. दोघांना करणं गरजेचं आहे ना, त्याला वय करत नाही ना. खरंय. हो. बायोडाटा आणि फोटो पाठवायला लागेल का? नाही, काही गरज नाही. तुम्ही त्यांना डायरेक्टली पाठवू शकता, जे लोक तुमच्याशी बोलतील. हां, त्यांना बायोडाटा पाठवा. आणि मात्र स्थळाची चौकशी एकमेकांनी करा. कारण कसं तिथे खरोखर ते लोक म्हणजे मुलगी कोणी दाखवेल चुकीची, तर ते पण जरा सांभाळून राहा. कारण शक्यतो चौकशी करा एकमेकांची, दोघांचीही चौकशी करा. मी मुलीला पण सांगतोय की मुलाची पण चौकशी करा तुम्ही, आणि मुलाने मुलीची पण चौकशी करायला पाहिजे असं. आणि मी मुलींना एक गोष्ट सांगतो, सगळंच काही आयतं मिळत नसतं, हे लक्षात घ्या. कारण आपण स्वप्न खूप मोठी बघतो, प्रत्येकाला राजा हवा असतो, तो राजा मिळत नाही, हे लक्षात घ्या. कुठेतरी आपणसुद्धा संसार उभा करण्याची ताकद पाहिजे, आपल्यात धमक पाहिजे. कारण आज मुलगा वरळीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये चाळ जरी असेल तरी त्या चाळीची काय प्राईज आहे हे प्रत्येक गोष्ट म्हणजे व्यक्तीला माहिती आहे. त्यामुळे असा विचार करू नका की तो मुलगा चाळीमध्ये राहतो, असं काही विचार करण्याची गरज नाही. कुठलीही मुलगी जर संसार करणारी असेल तर त्या चाळीचं पण म्हणजे राजवाडा बनवू शकते. तर त्याच्यामुळे संसार करणारी एखादी चांगली मुलगी तिने हा मेसेज बघावा, इतकीच इच्छा करतो मी. बाकी काही नाही. सगळ्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आणि मध्ये तुम्ही कॉल केलं चालेल ना तुम्हाला? असं 8 दिवसात नाही, असं काही गरज नाही त्याची, कारण तुमचा हा व्हिडिओ जाणार सगळीकडे जाणार. तुम्ही जो आता फक्त व्हिडिओ जेव्हा काढायचा असेल त्यावेळी तुम्ही कॉल करू शकता. मी आता टॅग वगैरे द्यायला सुरुवात करणार आहे, कारण आता मी पहिलं काम अर्धवट टाकून मी हे करतो आहे. तर हां, आणि हे पूर्ण झाला व्हिडिओ म्हणजे तो दिसतोय तसा नसतो तो, त्याच्यावर पुढे खूप काम असतं. टॅग बराच वेळ लागतो टॅग द्यायला. ते सगळे टॅग मी पूर्ण करणार त्यावेळी तो खरा व्हिडिओ असणार. तो पण तुम्हाला व्यवस्थित दिसणार, म्हणजे जसा दिसतोय लोकांना तसाच दिसणार आहे शेवटपर्यंत. धन्यवाद. चालेल. हो.